विश्वासात टिकून राहत नाही, तो एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर वालूवर बांधले, मग पाऊस पडला, वाराही सुटला, पूर आला, त्या घराला लागला आणि ते घर पडले, अगदी कोसळून पडले. त्या घराचा नाश झाला. बायबल काय सांगते की जो मनुष्य विश्वासू आहे, वचन ऐकून त्याप्रमाणे कृती करत आहे, प्रभूच्या वचनाप्रमाणे चालत आहे, तो स्तुत्य आहे. मग पाऊस पडो, पूर येऊ, वादळ सुटो, त्याचं जीवन पडणार नाही ना त्याचं घर पडणार. तो मजबूत उभा आहे, कारण त्याने आपला पाया खडकावर बांधलेला आहे. परंतु ज्याचा विश्वास कमजोर आहे, जो प्रभूमध्ये स्थिर नाही, प्रभूच्या वचनाप्रमाणे चालत नाही, त्याने आपलं घर, आपलं जीवनाचं घर वालूवर बांधलेलं आहे. त्यामुळे पाऊस पडला, पूर आला, वादळ सुटले, त्याच्या जीवनाचे घर कोसळून पडले. जे प्रभूमध्ये विश्वासू आहे, पूर येऊ, वादळ सुटो, काही सुटो, त्याला काहीच होणार नाही, कारण ते ख्रिस्तामध्ये मजबूत रुजलेले आहेत. त्यांच्या जीवनाचा पाया ख्रिस्तामध्ये मजबूत घातलेला आहे. त्यामुळे किती अडचणी येऊ, किती संकटे येऊ, तरी काही होणार नाही. ती व्यक्ती प्रभूमध्ये स्थिरच राहणार. प्रभूपासून ती व्यक्ती दुरावणार नाही, तर प्रभूमध्ये ती व्यक्ती मजबूत राहणार, कारण त्या व्यक्तीचा विश्वास प्रभूवर आहे म्हणून. मग पूर येऊ या सुनामी येऊ, या भले किती मोठं वादळ घेऊन येऊ, पण परमेश्वर त्या व्यक्तीला सांभाळणार. परमेश्वर त्या व्यक्तीची काळजी मात्र घेणार. आपल्याला सांभाळणारा, आपल्याला सुरक्षित ठेवणारा मात्र प्रभू येशू आहे. आपल्या अनेक प्रकारच्या अडचणीमध्ये आपल्याला सहाय्य करणारा प्रभू येशू आहे. आपल्या सर्व समस्या दूर करणारा प्रभू येशू आहे. मात्र आपण आपला विश्वास दृढ, अढळ आणि मजबूत केला पाहिजे. किती वादळ वारे येऊ, किती संकट येऊ, प्रभू सहाय्य करणार. दावीद काय म्हणतो, स्तोत्रसहित 18:16, त्याने वरून हात लांब करून मला धरिले आणि मोठ्या जलाशयातून त्याने मला बाहेर काढिले. प्रभू वरून हात लांब करणार आणि मोठ्या जलाशयातून बाहेर काढणार. तो आपल्याला बुडू देणार नाही, आपला नाश होऊ देणार नाही, पण आपल्याला वाचवेल. कारण आपल्याला वाचवणारा परमेश्वर आहे. आपल्याला सहाय्य करणारा, आपल्याला मदत करणारा परमेश्वर आहे. आणि तो आपल्याला सहाय्य करेल, तो आपल्याला मदत करेल. सर्व अडचणीतून, सर्व संकटातून परमेश्वर आपल्याला बाहेर काढेल. मग किती वादळ वारे येऊ, पूर येऊ, सुनामी येऊ, परमेश्वर त्याच्यातून आपल्याला बाहेर काढणार. आपल्याला सहाय्य करणारा परमेश्वर आहे, आपल्याला मदत करणारा परमेश्वर
विचार करा, देवाने दाविदाला जो अधिकार दिला होता समुद्रावर आणि नद्यांवर, तो किती सामर्थ्यवान अधिकार असेल. परमेश्वर पित्याने दाविदाला समुद्रावर व नद्यावर अधिकार दिला होता. म्हणून तो म्हणतो, मी त्याचा हात समुद्रावर ठेवीन आणि नद्यावर ठेवीन. म्हणजे याचा अर्थ दाविदात असं दान होतं की तो समुद्रही कोरडा करू शकत होता किंवा नदी सुद्धा, किंवा समुद्रातून आणि नद्यातून सुद्धा तो रस्ता काढू शकत होता.
विश्वास नाहीसा झाला, संशय आला म्हणून बुडू लागला. विश्वास होता तोपर्यंत चालत होता. पेत्र चालला होता पाण्यावर. असं नाही की तो चालला नाही, चाललेला पाण्यावर. पण विश्वास नाहीसा झाला, संशय आला म्हणून बुडू लागला. हालेलुया. म्हणजे विश्वासाच्या द्वारे अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होऊ शकते. प्रभू पाण्यावरून चालतो, समुद्रावरून, महासागरातून चालतो. त्याच्या वाटा आहेत समुद्रामध्ये, त्याचे रस्ते आहेत समुद्रामध्ये, पण प्रभूचे पावले कोणाला दिसत नाही. हालेलुया. आणि तो आपल्यासाठी समुद्र पण आटवतो, नद्या पण आटवतो, कारण तो आपल्या विश्वासू जणांचे संरक्षण करतो. म्हणून सौत्रसेना 33:7 तो समुद्राची जले राशीसारखी एकवट करीतो, महासागराची निधी साठवितो. काय सांगते वचन सांगते की प्रभू समुद्राचे पाणी मात्र राशीप्रमाणे एकवट करतो, पाण्याची रास करतो आणि समुद्रामध्ये जे निधी आहेत, धन आहे, खजिने आहेत, ते पण तो बाहेर काढतो, त्याचा पण साठा करतो. हालेलुया. सौत्रसेना 78:13 त्याने समुद्र दुभावून त्यातून त्यास पार नेले आणि पाणी राशीप्रमाणे उभे राहिले. निर्गम 15:8 नाकपुड्याच्या फुंकराने जलाच्या राशी बनल्या, जलप्रवाह राशीप्रमाणे उभे राहिले, गहिरे जल सागराच्या उदरी थिजून गेले. काय सांगते बायबल? देवाच्या नाकपुड्याच्या श्वासाने, अगदी वचन सांगते नाकपुड्याच्या फुंकराने म्हणजे त्या श्वासाने जलाच्या राशी बनल्या. आपल्या नाकातून बघा श्वास निघतो ना, हवा. जो फुंकर बघा, समजा एक मेणबत्ती पेटवा आणि मेणबत्ती पेटवलेली आहे. मेणबत्ती पेटवलेली आहे. मेणबत्ती पेटवल्यानंतर नाकाचा असा श्वास सोडा, ती मेणबत्तीची आग आहे ती विझणार, मेणबत्ती विझणार. नाकाच्या श्वासाने आपण फक्त एक मेणबत्ती विझू शकतो, एखादा दिवा, जास्त काही नाही. पण देवाच्या नाकातून जो श्वास निघतो, जो फुंकर, त्याच्याने बायबल सांगते समुद्रातल्या पाण्याचे राशी बनतात. बायबल सांगते देवाच्या नाकातल्या श्वासाने सुद्धा पाण्याच्या राशी झाल्या. आणि वचन सांगते जलप्रवाह राशीप्रमाणे उभे राहिले आणि गहिरे खालचे खोलवर पाणी अगदी थिजून गेले, बर्फासारखे घट्ट झाले. देवाच्या नाकाच्या श्वासाने पाण्याची रास झाली, पाणी घट्ट झालं, पाणी बर्फ बनलं गेलं. हालेलुया. देवाच्या नाकाच्या श्वासाने म्हणजे पाणी थांबलं जाते, पाण्याची रास बनते, पाण्यातून कोरडी भूमी तयार होते, पाणी गठ्ठ बनते, पाण्याचा बर्फ बनला जातो. हालेलुया. हालेलुया. कारण परमेश्वराला पाण्यावर, समुद्रावर अधिकार आहे, कारण साऱ्या गोष्टीचा निर्माण करता परमेश्वर आहे. मग आपण प्रभूचे लोक आहोत. मग प्रभू आपल्यासाठी मार्ग मोकळे करणार, रस्ते तयार करणार, अडथळे दूर करणार. पहा 2 राज्ये 2:7-8 बायबल काय सांगते, आणि त्याच्यामध्ये 2:13-14 एलिया संदेष्टा आणि वचन काय सांगते अलिशा संदेष्टा, या दोघांच्या द्वारे तिथे घडलेली एक घटना आहे. हालेलुया. बायबल सांगते जेव्हा अलिशा संदेष्टाने
असते आणि जेव्हा या परीक्षेचा मनुष्य सामना करतो तेव्हा त्याला विजय मिळतो. एखादा मनुष्य समोर घरामध्ये आजारी पडला, पूर आलाय, पाणी आलंय, काहीतरी तो प्रयत्न करणार तो हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी. त्याला एखादा परीक्षा द्यायची किंवा मात्र पैसे मिळणार आहे किंवा काही गोष्टी खास आहे तिथे जायचंय, पाणी असो काही असो तरी तो जाणार. पण देवाच्याकडे येण्यासाठी मनुष्य तयार नसतो. प्रभूकडे प्रार्थनेसाठी येण्यासाठी तो त्या पाण्यातून, त्या पुरातून, त्या संकटातून, त्या परीक्षेतून जायला तो तयार नसतो. कारण देवासाठी तेवढी उत्कंठा नसते माणसात, देवासाठी तेवढा विश्वास नसतो माणसामध्ये, प्रेम नसते देवासाठी माणसामध्ये. आणि म्हणून